नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 9 मे रोजीचं करंट अफेअर्स जे आहे ते अभ्यासणार आहोत. लेक्चर सुरू करण्यापूर्वी आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेसाठी दोन बॅचेस सुरू केलेले आहेत. पूर्व परीक्षेसाठी आहे विजयश्री बॅच आणि मुख्य परीक्षेसाठी आहे फाउंडेशन बॅच. या दोन्ही बॅचेसमध्ये लेक्चर, नोट्स, टेस्ट सिरीज असणार आहे. फाउंडेशन बॅचमध्ये ॲडिशनल बेसिक लेक्चर आहे, जसे की NCERT स्टेट बोर्डचे. त्याचबरोबर कंबाईन फाउंडेशन बॅच देखील आपण सुरू केलेली आहे 2. हिची फी आता 2999 आहे. एक 2-3 दिवसात या बॅचची फी जी आहे ती वाढून 4999 रुपये होणार आहे. याची सगळ्यांनी दखल घ्यावी. त्याचबरोबर कंबाईन गट ब मुख्य परीक्षेसाठी आपण यशस्वी बॅच सुरू केलेली आहे. गट क जी पूर्व परीक्षा होणार 1 जूनला, त्यासाठी आपण 2 बॅच सुरू केलेले, लक्ष्य बॅच आणि विजेता बॅच. या बॅचेस तुम्हाला अभ्यास मित्र ॲप्लिकेशनवर बघायला मिळेल. विजेता बॅच ही रिव्हिजन बॅच आहे आणि लक्ष्य बॅच जी आहे तर ती जर आपण बघितली तर ही डिटेल बॅच आहे. यामध्ये लेक्चर, टेस्ट, नोट्स, ठीक आहे, या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे. आपण जर बघितलं तर आपला अभ्यास मित्र नोट्स पॅकेज, यामध्ये तुम्हाला सगळ्या विषयाचे रिव्हिजन नोट्स बघायला मिळेल. इथं जेवढे विषय दिसत आहे, लवकरच आम्ही यामध्ये पंचायत राज आणि पर्यावरणाचा सुद्धा समावेश करणार आहोत. तर या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला अभ्यास मित्राचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे. आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केलं तर जॉईन करून ठेवा, कारण यावर तुम्हाला प्रत्येक लेक्चरचं नोटिफिकेशन मिळतं आणि इंस्टाच्या पेजवर अभ्यास विषयक रील्स जे आहे ते तुम्हाला बघायला मिळेल. चला, आजच्या लेक्चरचा पहिला आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा येणार म्हणजे येणार. ठीक आहे, IMP मोस्ट इम्पॉर्टंट. आपण जर बघितलं तर 100% मी याची आजच तुम्हाला गॅरंटी देतो, हा येणार परीक्षेमध्ये. तर काय प्रश्न आहे, मानव विकास निर्देशांक 2025 मध्ये भारताचं स्थान काय, भारताचा क्रमांक काय. तर मानव विकास निर्देशांक 2025 जो आहे, ठीक आहे, तर पहिली गोष्ट एक क्लिअर करायची आहे, ह्या 2025 वर्षामध्ये देण्यात आलेला आहे, पण यामध्ये 2023 या वर्षाचं सगळं गोष्टी बघून हा निर्देशांक जो आहे तो दिला गेलेला आहे. मग यामध्ये भारताचं स्थान आहे 130. काय आहे, 130. आपण जर बघितलं 2022च्या निर्देशांकानुसार आपलं स्थान होतं 133. 2023 मध्ये आपलं स्थान आहे 30. हा निर्देशांक देण्यात आलेला 2025 मध्ये हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 193 देशांमध्ये भारत जो आहे तो 130व्या क्रमांकावर आहे. ठीक आहे. भारताचे जे काही SDI गुण आहे ते 0.676 वरून 0.685 पर्यंत गेलेले आहे. आपण जर बघितलं तर टॉपला जर कोणता देश बघितला तो आहे आइसलँड, 2 नंबरला आहे नॉर्वे, 3 नंबरला आहे स्वित्झर्लंड. यानंतर पुढे जाऊया. बघ, भारताचे शेजारचे जर देश बघितले तर ते आहे चायना, चायना आहे 78व्या स्थानावर, श्रीलंका आहे 89व्या स्थानावर, भूतान जर बघितलं तर 125व्या स्थानावर, बांगलादेशचा सुद्धा क्रमांक 130 आहे, नेपाळ 145, म्यानमार 150 आणि पाकिस्तान 168. बघा मित्रांनो, मानव विकास निर्देशांक जो आहे तर तो 3 निकषांच्या आधारे दिला जातो. तर हाच तुमच्या आजच्या लेक्चरचा सगळ्यात मेन क्वेश्चन आहे, जो तुम्हाला याचं उत्तर जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये द्यायचंय. ज्याने एकदम परफेक्ट उत्तर देईल त्याचं मी जे आन्सर आहे ते पिन करून ठेवल. ठीक आहे. तर 3 निकष असतात, तर ते तुम्हाला सांगायचे आहे. ठीक आहे. मग ते काय आहे काय नाही आता मला माहिती आहे, पण मी जर तुम्हाला जर ते सांगितले, ठीक आहे, तर मग त्याने तुमचा जास्त काही फायदा होणार नाही. तुम्ही सर्च करा, रिसर्च एकदा चेक करा. ठीक आहे. यावर कमीत कमी राज्यसेवेला 2 ते 3 वेळा प्रश्न आलेला आहे, कंबाईनला 2 ते 3 वेळा प्रश्न आलेला आहे हे निकषांवर, आणि सरळ सेवेमध्ये खूप वेळा प्रश्न येऊन गेलेले आहे. ठीक आहे. तर हे 3 निकष आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. हे 3 निकष मी एवढं तुम्हाला सांगतो, एक शिक्षणाविषयी आहे, एक जर आपण बघितलं तर हेल्थ विषय आहे, आरोग्य विषय आहे. ठीक आहे. आणि एक जो आहे तो आपल्या उत्पन्नाविषयी आहे. मग हे 3 निकष जे आहे ते तुम्हाला इथं सांगायचे आहे. ठीक आहे. तर ज्याची कमेंट परफेक्ट असेल त्याला मी पिन करून ठेवल. ठीक आहे. यानंतर दुसरा क्वेश्चन, जागतिक हात स्वच्छता दिवस जो आहे 2025 तो कधी सेलिब्रेट करण्यात आला. बघा मित्रांनो, हाताची जर स्वच्छता व्यवस्थित असेल तर आपल्याला बरेचसे जे काही आजार जे आहे ते होणार नाही. ठीक आहे. बरेचसे पोटाचे जे आजार आहे ते हाताच्या अस्वच्छतेमुळे होत असतात. तर हे याबाबत जागरूकता पसरवण्यासाठी, आणि आजकाल काय होतंय की विनाकारण हँड ग्लोव्हचा वापर जो आहे तो केला जातोय. ठीक आहे, गरज नसताना. ठीक आहे. आणि त्याला कसंही फेकलं जातं, त्यामुळे काय होतंय की प्लास्टिकचे हँड ग्लोव्ह असेल तर पर्यावरणास नुकसान होतंय. तर याबाबत जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी 5 मेला जागतिक हात स्वच्छता दिवस जो आहे जागतिक हात स्वच्छता दिवस जो आहे तो सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे. 2009 पासून हा दिवस जो आहे
तो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार सेलिब्रेट केला जातो दरवर्षी 5 मेला. का सेलिब्रेट केला जातो तर हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. या वर्षीची थीम आहे इट माइट बी ग्लोव्स इट ऑलवेज हँड हायजीन. ठीक आहे, या वर्षीची थीम आहे. यानंतर पुढे जाऊया. तिसरा क्वेश्चन, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने कोणत्या राज्यातील पेडापल्ली प्रदेशातील सातवाहन घराण्याशी संबंधित 11 प्राचीन नोंदी नोंदवलेल्या आहे. तर बघा मित्रांनो, सातवाहन घराणं जे आहे तर सातवाहन घराण्याच्या काळातील इसवी सन पूर्व 100 ते इसवी सन 500 या दरम्यान जे काही सातवाहनांचे काही शिलालेख जे आहे आपण म्हणूया ते सापडलेले आहे, काही प्राचीन नोंदी सापडलेल्या आहे. तर त्या अलीकडे तेलंगणामध्ये सापडलेलं आहे. कुठे सापडलेले? तेलंगणामध्ये. तर पेडापल्ली नावाचं ठिकाण तेलंगणामध्ये लक्षात ठेवायचे. ठीक आहे, तर या ठिकाणी सातवाहन घराण्याशी संबंधित 11 प्राचीन दस्तऐवज जे आहे ते सापडलेले आहे. हे शिलालेख ब्राह्मी आणि प्राकृत भाषेमध्ये आपल्याला बघायला मिळतात. प्राकृत भाषेमध्ये आहे, ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलेले आहे. आता आपण जे लिखाण करतो ते देवनागरी लिपीमध्ये लिहितो आणि आपली भाषा आहे मराठी. मग मराठीची जी जननी आहे प्राकृत भाषा, त्या भाषेमधील हे काय आहे तर शिलालेख आहे, पण ते लिहिण्यात आलेले आहे ब्राह्मी लिपीमध्ये. तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचंय. इसवी सन पूर्व 100 ते इसवी सन 500 या दरम्यान मधले हे शिलालेख मानले जात आहे. ठीक आहे, ते एवढं लक्षात ठेवायचं. यामधून सातवाहन काळातील राजकारण, संस्कृती, ठीक आहे, याची माहिती आपल्याला मिळते. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण म्हणजे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया भारतातील पुरातन गोष्टींची माहिती जी आहे ती जमा करत असतो. हडप्पा संस्कृतीचा, सिंधू संस्कृतीचा शोध सुद्धा आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियानेच लावला होता. 1861 ला स्थापना करण्यात आली होती. याचे पहिले अध्यक्ष होते अलेक्झांडर कॅनिंघम. सध्याचे महासंचालक आहे यदुबीर सिंह. मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये. लक्षात ठेवायचंय. भारतीय पुरातत्व शास्त्राचे जनक म्हणून कुणाला ओळखलं जातं तर अलेक्झांडर कॅनिंघम यांनाच ओळखलं जातं. पुढे जाऊया. चौथा क्वेश्चन, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी 22व्या भारत टेलिकॉम 2025चं उद्घाटन कुठे केलेलं आहे? तर टेलिकॉम सेक्टरला बूस्ट देण्यासाठी 22व्या भारत टेलिकॉम 2025चं जे काही उद्घाटन आहे मित्रांनो ते नवी दिल्लीमध्ये करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर आपण जर बघितलं तर केंद्रीय दळणवळण आणि विकास मंत्री, ईशान्य क्षेत्राचे केंद्रीय दळणवळण विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मे 2025 मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी भारतीय टेलिकॉम 2025च्या 22व्या आवृत्तीचं उद्घाटन केलेलं आहे. पाचवा क्वेश्चन, मे 2025 मध्ये यमनचे नवीन पंतप्रधान म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर यमनचे नवीन पंतप्रधान बनलेले सलीम सालेह बिन ब्रिक. ठीक आहे, तर हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर बघा मित्रांनो, सलीम सालेह बिन ब्रिक जे आहे ते यमनचे नवीन पंतप्रधान बनलेले आहे. आशिया खंडात यमन देश येतो. साना जी आहे ती राजधानी आहे. यमनी रियाल जे आहे ते चलन आहे. ठीक आहे, राष्ट्रपती आहे रशद अल अलिमी. आणि आता आपण जर बघितलं तर नवीन पंतप्रधान कोण बनलेले आहे तर सलीम सालेह बिन ब्रिक हे नवीन पंतप्रधान बनलेले आहे. यमनच्या शेजारी सौदी अरेबिया आणि ओमान देश आपल्याला बघायला मिळतात. सहावा क्वेश्चन, जागतिक ॲथलेटिक्स डे जो आहे, ठीक आहे, किंवा आपण जागतिक खेळाडू दिवस याला म्हणू शकतो, तर हा कधी सेलिब्रेट करण्यात आलेला आहे तर 7 मेला जागतिक ॲथलेटिक्स डे जो आहे तो सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. युवकांमध्ये खेळाबाबत जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस जो आहे तो 1996 पासून दरवर्षी 7 मे रोजी सेलिब्रेट केला जातो. यानंतर पुढे जाऊया. परदेशी विद्यापीठासह भारतातील पहिले एड्यू सिटी कोणत्या शहरामध्ये विकसित केले जात आहे? तर एड्यू सिटी म्हणजे मित्रांनो, एड्यू म्हणजे एज्युकेशन सिटी. ठीक आहे, एज्युकेशन सिटी. तर आपण जर बघितलं तर एज्युकेशन सिटी जी आहे ती आता भारतामध्ये बनवली जाते. या ठिकाणी भारतीय विद्यापीठ आपल्याला बघायला मिळेल, पण विदेशी विद्यापीठाच्या काही ब्रांच, शाखा, कॅम्पस आपल्याला बघायला मिळेल. तर ही जी काही एड्यू सिटी आहे, एज्युकेशन सिटी आहे, तर ही नवी मुंबई महाराष्ट्रामध्ये तयार केली जात आहे, बनवली जात आहे. ठीक आहे, तर आपण जर बघितलं तर नवी मुंबई महाराष्ट्र येथे भारतातील पहिली विदेशी विद्यापीठ केंद्रित एज्युकेशनल सिटी जी आहे तर ती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. भारताच्या शैक्षणिक परिसंस्थेचे आंतरराष्ट्रीयकरण करणे आणि जागतिक संस्थांना आकर्षित करणे हा त्या पाठीमागील उद्देश आहे. त्यानंतर 8वा क्वेश्चन, भारतातील पहिलं ट्रान्समीडिया मनोरंजन शहर क्रिएटिव्ह लँड कोणत्या राज्यात सुरू केलं आहे? तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर भारतामध्ये आंध्र प्रदेशमध्ये काय केलं जाणार आहे
तर मनोरंजन शहर जे आहे ते निर्माण केलं जाणार आहे. तर मनोरंजन शहर नेमकं काय असणार आहे, तर या ठिकाणी डिजिटल गोष्टींची निर्मिती केली जाईल, चित्रपटांची निर्मिती केली जाईल, गेमिंगची निर्मिती केली जाईल, ॲनिमेशन बनवलं जाईल, मेटाव्हर्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या गोष्टी इथं तयार केल्या जाणार आहे. याला म्हणायचं क्रिएटिव्ह सिटी. ठीक आहे, क्रिएटिव्ह लँड. तर हे क्रिएटिव्ह लँड जे आहे ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशमध्ये लॉन्च केलेलं आहे 6 मे 2025 रोजी. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं आहे. यानंतर भारताला डिजिटल उद्योगामध्ये अग्रेसर बनवणं हा या क्रिएटिव्ह सिटीचा, क्रिएटिव्ह लँडचा मुख्य उद्देश आहे. आंध्र प्रदेशची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 मध्ये करण्यात आली होती. अमरावती राजधानी आहे. आंध्र प्रदेशमध्येच आपण जर बघितलं लेटेस्ट उच्च न्यायालय आहे अमरावतीचं 25वं. ठीक आहे, एन चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री आहे, अब्दुल नजीर गव्हर्नर आहे, राज्यपाल आहे, अधिकृत भाषा तेलुगू आहे. लोकसभेच्या 25 तर राज्यसभेच्या 11 जागा आपल्याला आंध्र प्रदेशमध्ये बघायला मिळतात. विधानसभेचे 175 जागा आहे. आंध्र प्रदेशच्या शेजारी तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक आणि ओडिशा ही राज्य आपल्याला बघायला मिळतात. यानंतर 9वा क्वेश्चन, 12वी ग्लोबल स्पेस एक्सप्लोरेशन कॉन्फरन्स 2025 कुठे आयोजित करण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, ग्लोबल स्पेस एक्सप्लोरेशन कॉन्फरन्स 2025 जी आहे ती नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. तर बघा 12वी ग्लोबल स्पेस एक्सप्लोरेशन कॉन्फरन्स जी आहे ती नवी दिल्ली येथे 7 ते 9 मे मध्ये आयोजित करण्यात आली. म्हणजे आज सुद्धा हिचं आयोजन होणार आहे. भारत या परिषदेचं आयोजन करत आहे. या परिषदेचं उद्घाटन जे आहे ते केंद्रीय विज्ञान आणि अंतराळ मंत्री जितेंद्र सिंह यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, यानंतर जर बघितलं तर अंतराळ संशोधन क्षेत्राला जागतिक सहकार्य, ठीक आहे, अंतराळ संशोधन क्षेत्रात जागतिक सहकार्य हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. थीम जर बघितली तर रिचिंग न्यू वर्ल्ड्स अ स्पेस एक्सप्लोरेशन रेनेसन्स अशी याची थीम होती या वर्षीची. ठीक आहे, तर या ठिकाणी स्पेस बाबत सगळी चर्चा झाली आहे, स्पेस एक्सप्लोरेशन बाबत. ठीक आहे, जे काही अपॉर्च्युनिटीज वगैरे आहे त्यावर चर्चा करण्यात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7व्या क्वाड समिट 2025 साठी कोणत्या देशाचे पंतप्रधान अँथनी अल्बानसी, इथं अल्बानसी दिलेलं आहे, तर अँथनी अल्बानसी यांना आमंत्रित केलेलं आहे. तर अँथनी अल्बानसी जर आपण बघितलं तर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान आहे. कोण आहे? ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान आहे अँथनी अल्बानसी. यांना आपण 7व्या क्वाड समिट जी भारतामध्ये आयोजित केली जाणार आहे त्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. 11वा क्वेश्चन, आता बघा क्वाड जो आहे तर क्वाडचे देशाचे आपण जर लोकेशन जर बघितले तर कसे आहे मी तुम्हाला काढून दाखवतो. ठीक आहे, क्वाड देशाचं जर लोकेशन बघितलं, ठीक आहे, तर आपण जर बघितलं तर अशा प्रकारे, ठीक आहे, अशी लोकेशन समजून घ्या. हा काय आहे तर हा USA. ठीक आहे, हा काय आहे जपान, हा बघा आहे इंडिया आणि हा ऑस्ट्रेलिया. ठीक आहे, तर अशा प्रकारे या देशांना जर आपण कनेक्ट केलं तर अशा प्रकारे एक क्वाड्रिलेटरल लाईक स्ट्रक्चर तयार होतं, म्हणून याला आपण क्वाड नाव दिलेलं आहे. तर क्वाडची 7वी समिट जी आहे ती आता भारतात होणार आहे या वर्षी 2025 मध्ये. त्यासाठी आपण अँथनी अल्बानसी यांना बोलवलेलं आहे. मे 2025 मध्ये राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे नवीन व्यवस्थापकीय संचालक बनलेले आहे प्रकाश मगदुम. तर बघा मित्रांनो, प्रकाश मगदुम यांची राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आपण जर बघितलं तर नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची स्थापना कधी करण्यात आली होती? 1975 मध्ये. भारताच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत हे काम करतं. मुंबईमध्ये याचं मुख्यालय आहे आणि नवीन व्यवस्थापकीय संचालक आहे प्रकाश मगदुम. पुढचा क्वेश्चन आहे, मे 2025 मध्ये जर्मनीचे नवीन चान्सलर म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तो ओलाफ स्लोज जे आहे हे जुने चान्सलर होते. नवीन चान्सलर बनलेले आहे फेडरिक मर्ज. ठीक आहे, तर नाव लक्षात ठेवा. जर्मनीमध्ये आपल्याकडे कसं पंतप्रधान राष्ट्रपती असतं तसं जर्मनीमध्ये चान्सलर असतात. मग आपण जर बघितलं तर जे काही फेडरिक मर्ज जे आहे ते जर्मनीचे नवीन चान्सलर बनलेले आहे. जर्मनी युरोपमध्ये येतो. बर्लिन राजधानी आहे, चलन आहे युरो. फेडरिक वॉल्टर स्टीनमायर हे राष्ट्रपती आहे. आणि आपण जर बघितलं तर आता फेडरिक मर्ज जे आहे ते आता चान्सलर बनलेले आहे ओलाफ स्लोज यांच्या जागी.
टेस्ट क्वेश्चन तुमच्यासाठी आता मानव विकास निर्देशांकामध्ये भारताचं स्थान काय हे तुम्ही सांगायचं, आणि जे 3 निकष मी तुम्हाला विचारले ते तुम्हाला सांगायचे आहे. आणि परदेशी विद्यापीठासह भारतातील पहिलं एज्युकेशनल सिटी कोणत्या शहरात विकसित केले जाणार आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. त्याचबरोबर राज्यसेवेची तयारी करत असाल तर आपल्याकडे राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी विजयश्री बॅच, त्याचबरोबर फाउंडेशन बॅच जी आहे ती राज्यसेवेच्या प्री मेन्स प्लस इंटरव्ह्यूसाठी, कंबाईनच्या प्री मेन्स प्लस इंटरव्ह्यूसाठी 2025च्या फाउंडेशन बॅच 2.0 आहे. त्यानंतर जर बघितलं तर गट ब मुख्य परीक्षेसाठी आपण यशस्वी बॅच सुरू केलेली आहे. कंबाईन घटक पूर्व परीक्षेसाठी आपण लक्ष्य बॅच, तर कंबाईन घटक पूर्व परीक्षेसाठी विजेता बॅच. विजेता बॅच रिव्हिजन बॅच आहे, लक्ष्य बॅच डिटेल लेक्चर असणारी बॅच आहे. या बॅचेस तुम्हाला अभ्यास मित्राच्या ॲप्लिकेशनमध्ये बघायला मिळेल. या बॅचेसमध्ये काही बॅचेसमध्ये ज्या नोट्स आहे या तुम्हाला बघायला मिळतील, या नोट्स तुम्हाला बॅचेसमध्ये मिळतील. आणि त्याचबरोबर तुम्ही हा सेपरेट नोट्स पॅक सुद्धा परचेस करू शकता. यासाठी आपल्याला अभ्यास मित्र ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे, टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाच्या पेजला देखील फॉलो करा, ठीक आहे. आणि एक शेवटी बोलतो महत्त्वाची गोष्ट, आता भारत पाकिस्तानचं युद्धाचं जो काही सिनेरिओ चालू आहे त्यामध्ये पाकिस्तानच्या माध्यमातून आपल्याकडे खूप सारे फेक न्यूज पसरवण्याचं ते काम करत आहे. तर त्यापासून आपण सुद्धा सावध राहायचं आहे आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा सावध करायचं आहे. कारण ते काही पण फेक न्यूज पसरवत आहे की इतके फायटर जेट मारले, असं केलं तसं केलं, तर ते साफ खोटं असतं, ठीक आहे. ते मिसइन्फॉर्मेशन स्प्रेड करत आहे. तर त्यापासून तुम्ही सुद्धा सावध व्हा आणि बाकीच्यांना सुद्धा सावध करा. जर तुम्हाला ऑफिशियल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही इंडियन आर्मीचं पेज आहे ट्विटरवर, तिथं जाऊन एक्सवर तिथं जाऊन बघू शकता, किंवा PIB नावाची वेबसाईट आहे त्यावर जाऊन ऑफिशियल इन्फॉर्मेशन बघू शकता, ठीक आहे. बाकी लोक TRPसाठी काही पण करतात. तर थांबूया आता आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.